म्हणजे काय होतं ना, संध्याकाळी बाहेर खाण्याची पण इच्छा नसते, पण घरी बनवायचं आहे मुलांसाठी हेल्दी, काही मुलं खायला पाहिजे. तर अशीच एक पटकनशी रेसिपी घेऊन आली. मन होत नव्हतं पण तरी पण बनवली. एकदम सोपी आणि पटकन बनून जाणार. भाकरी टाकल्या आणि मला बनवायचं होतं पिठलं आणि भाकर. कुणाकुणाकडे ना झुमका आणि भाकर म्हणतात. तीच रेसिपी मी शेअर करणार आहे. आवडणार ना तर मला पटकनशी लाईक आणि सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. सध्या तुम्ही माझे व्हिडिओ नाही बघते म्हणून सांगते. इथं चण्याच्या पिठाचा घोल बनवून घेतला. तुम्हाला जितकं घ्यायचं तितकं घ्या. मी भरपूर सारं घेतलेलं आहे. ओमला पण दवाखान्यात घेऊन गेली होती. तो खूप आजारी होता, त्याला सर्दी खोकला होता. घरी आली, मस्त कांदा टोमॅटो कापून घेतलं आणि इथे मी ठेचा बनवूनच ठेवला होता. कढाईमध्ये 2 पै तेल टाकलं. तेल मस्त असं गरम झालं का त्यात राई टाकली. राई आणि फटफटायला लागली का स्वाद एकदम खमणसारखा येतो, म्हणून खूपच छान लागतं. आणि नंतर जिरं टाकलं. नंतर जो ठेचा करून ठेवला होता ना तो टाकला 2 चम्मच. नंतर कांदे टाकून दिले मीने. कांदे ते मिक्स झाले का मसाले टाकून दिले. हळद, धना पावडर आणि गरम मसाला, जेणेकरून मसालेत ना कच्चा पण निघून झाला पाहिजे. नंतर टमॅटो टाकून दिला. टमॅटो थोडा 2 मिनिटं राहू दिला. नंतर जे घोल बनवून ठेवलं होतं ना चण्याचं पिठाचं ते टाकून दिलं. आणि नमक स्वादानुसार तुम्हाला पाहिजे ते. झाली रेसिपी. एकदम सोपी होती. व्हिडिओ आवडला असणार तुम्हाला माहिती. काय करा, मला सपोर्ट करा. तर आम्ही आमचं पिठलं आणि भाकर एन्जॉय करतो. तुम्ही कशासोबत खाता मला कमेंटमध्ये सांगा. तर बाय बाय.